होते. मला आठवतंय की ब्लाइंडनेस बघितला होता. ठीक आहे. कलर ब्लाइंडनेस कशामुळे होतो? तर हा जो एक्स लिंक डिसीज आहे, एक्स क्रोमोझोम वरती असतो आणि त्याचा जीन्स आहे एक्स सी, छोटा सी. आणि फिमेल मोस्टली कॅरियर असतं. कॅरियर म्हणतात की हा जीन्स डिफेक्टिव्ह जीन्स आहे. मेल्सला केव्हा होतो? जेव्हा डिफेक्टिव्ह येतो तेव्हा मेल्सला होतो. मेलला होण्याची पर्सेंटेज जास्त असतं. मेल्समध्ये एक्स क्रोमोझोम दुसरा नसतो, वाय असतो. सेम आहे हिमोफिलिया बद्दलही, त्या ब्लीडर डिसीज म्हणतात. सेम सिच्युएशन आहे, त्यामध्ये ही जो डिसीज होतो तो एक्स लिंक असतो आणि त्याच्यामध्ये हा जो एक्स एच असतो, स्मॉल एच, यामुळे काय होतं, त्याला डिसीज होतो. फिमेलला फक्त डबल कंडिशन आल्यानंतरच होतो, त्याला होमोझायगस म्हणतात. म्हणजे स्मॉल एच आल्यानंतरच फिमेल ही हिमोफिलियाला तिला फेस करते, होत नाही कारण तिथे मोठा एच एक प्रेझेंट असतो. दोघांमध्ये महत्वाची गोष्ट अशी असते की सांगितलं होतं क्रिस क्रॉस टाईपचं यांचं काय असतं, इनहेरिटन्स असतं. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणजे हे इनहेरिटन्स कधीही फादर कडनं त्यांच्या ग्रँडसन कडे जात असतं. म्हणजे हा फादर असेल तर हा त्याचा सन असेल आणि सनचं काही रिलेशन येत नाही. फादर टू त्याची डॉटर, या फादर मधनं हा छोटा एक्स काय होतो, या डॉटर मध्ये येतो. या डॉटर मधनं छोटा एक्स काय होतो, इथे ह्या डॉटर मध्ये आलेला असतो आणि डॉटर मधनं तो एका आपल्या नातूत जातो, त्याला ग्रँडसन म्हणतात. आणि हा नातू काय असतो, कलर ब्लाइंड असतो. म्हणजे इथे फादर आणि त्याचं ग्रँडसन हे काय असतात, अफेक्टेड असतात आणि त्यांची डॉटर काय असते, कॅरियर असते. हे लक्षात ठेवायचं. याला क्रिस क्रॉस टाईपचं काय म्हणतात, इनहेरिटन्स म्हणतात. आणि डायरेक्ट इनहेरिटन्स जे असतं फादर टू फादर, तर सांगितलं तुम्हाला फादर टू फादर कोणतं, एक्स जे क्रोमोझोम असतं ते फादर टू फादर असतं. म्हणजे आता एक्स क्रोमोझोम वाय क्रोमोझोमला कुठे डिसीज केला, शिकवलं तर वाय क्रोमोझोमवाला डिसीज तुम्हाला. वाय क्रोमोझोमवाला शिकवलं ना तुम्हाला मी, वायचं डायरेक्ट ते कानांचं हायपरट्रायकोसिस, ते बघा हा वाय क्रोमोझोमवाला आहे. तर वाय क्रोमोझोमवाला जो वायलिंग डिसीज असतात, ठीक आहे, तर त्याचं नाव आहे वायलिंग, म्हणजे हा वाय क्रोमोझोमवाला. हा तर हा हायपरट्रायकोसिस जो आहे तो फादर टू फादर जातो. म्हणजे फादरला असेल तर त्याच्या डॉटरला होणार, त्याला डायरेक्ट इनहेरिटन्स म्हणतात. ठीक आहे, डायरेक्ट म्हणजे फादर टू फादर. आणि एक्स वाय क्रोमोझोम मुळे फादर टू फादर जातो आणि एक्स क्रोमोझोम मुळे फादर टू डॉटर जातो, लक्षात ठेवायचं. नंतर महत्वाच्या पॉइंट मध्ये आलो होतो आपण, सेक्स डिटर्मिनेशन झालं होतं वाटतं आपलं. सेक्स डिटर्मिनेशन मध्ये लक्षात ठेवायचं, सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय, तर सेक्स जेंडर डिफाईन, याला आपण सेक्स डिटर्मिनेशन म्हणतो. बायसेक्शुअल अशी एक गोष्ट असते की जिथे दोघेही सेक्सेस प्रेझेंट असतात, जसं की राऊंड बम वगैरे आपल्याकडे, अर्थ बम वगैरे असतात जमिनीमध्ये, दोघेही सेक्सेस एकाच अॅनिमल मध्ये असतात. आणि डायोशियस असतात, युनिसेक्शुअल. तर ह्युमन्स हे डायोशियस आहेत, युनिसेक्शुअल आहेत. मेल वेगळा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कॅरी करतो, फिमेल वेगळं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कॅरी करतो. हे एक्स क्रोमोझोम वगैरे रिप्रोडक्शन मध्ये महत्वाचे असतात, हे हॅकिंगने शोधलं होतं, ते ठीक आहे, नीटवाल्याने लक्षात ठेवायचं. तर लक्षात ठेवायचं 50% कॅरी हे एक्स क्रोमोझोम कॅरी करतात आणि 50% वाय करतात. तर त्याने शोधलं होतं की हा एक्स क्रोमोझोम कॅरी करणारे जे स्पर्म्स आहेत ते 50% असतात, सॉरी वाय क्रोमोझोम 50% करतात ना, 50% काहीतरी करत नाहीत, तर त्याला म्हणायचं ते एक्स क्रोमोझोम कॅरी करतात. मग अशी ती गोष्ट होती, त्याला हॅकिंग म्हणतात. तर हॅकिंगचं काही एवढं मोठं कंट्रीब्युशन नाहीये आपल्या डिटर्मिनेशन मध्ये. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? आवाज येतोय ना माझा? हो हो सर, येतोय. तर महत्वाचा पॉईंट तुम्हाला विचारला तो की सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय. तर लक्षात ठेवायचं फर्स्ट पॉईंट की आपल्याकडे एक्स एक्स आणि एक्स वाय अशा प्रकारचं काय आहे, सेक्स डिटर्मिनेशन असतं. एक्स एक्स म्हणजे फिमेल, एक्स वाय म्हणजे फिमेल. त्यानंतर आपल्याकडे माहिती आहे 46 क्रोमोझोम असतात, त्याला आपण 2n म्हणतो. त्यातले एक एन म्हणजे काय असतं, 23 असतो. या 23 मधले 22 ला ऑटोसोम्स म्हणतात आणि या 23 वाली जे पेअर असते तिला सेक्स क्रोमोझोम म्हणतात. हा सेक्स क्रोमोझोम आणि हे ऑटोसोम. तर 23 नंबरची पेअर वेगळी असते. हे ऑटोसोम्स मग किती झाले, 44. हे 46 मधले 44 आणि जे दोन असतात ते असतात एक्स एक्स, हे फिमेल असते आणि ते शेवटचे दोन जर चेंज झाले तर ते मेल असतो, हा मेल आहे. मग हे असं काय, आपल्यामध्ये अशा प्रकारचं जिनोटाईप असतो. लक्षात आहे, जिनोटाईप तुम्हाला लिहिता आला पाहिजे, मेल कसा असतो आणि फिमेल कसा असतो. 46 मधले 44 दोघांमध्ये सेम असतात, फक्त शेवटचे दोन चेंज होतात.
नंतर आहे की त्यांच्यामध्ये जे स्पर्म जे जनरेट होतात, ठीक आहे, टेस्टी स्पर्म जनरेट करतात वगैरे, तर ते 50-50% करतात. म्हणजे ज्याच्याकडे गॅमेट सेपरेशन होतात, हा एक्स तयार करतो, हा एक्स तयार करतो, हा एक्स तयार करतो, हा वाय तयार करतो. मग मेल हे एक्स तयार करतात, म्हणजे काही स्पर्म तयार करतात त्यात फक्त एक्स असतात, काही स्पर्म तयार करतात त्यात फक्त वाय असतात. म्हणजे 50% स्पर्म मध्ये एक्स असतो, 50% स्पर्म मध्ये वाय असतो. म्हणून हे 50-50% प्रॉबिलिटी असते. आणि फिमेलकडे तर काही प्रॉबिलिटीचा प्रश्न नाही, सर्व एक्सच असतो. त्यामुळे महत्वाची गोष्ट काय आहे की ह्युमन्स मध्ये मग कोण डिटरमाइन करतो, एक्स डिटरमाइन करतो, तो मेल करतो. कारण मेलकडे एक्स एक्स अशा प्रकारचे, एक्स आणि वाय अशा प्रकारचे दोन कॉम्बिनेशन असतात. मग मेल मधला हा एक्स आणि हा वाय यांचे कॉम्बिनेशन एक्स एक्स झाले तर मुलगी, एक्स वाय झाली तर मुलगा, हा एक्स वाय झाला तर मुलगा, आणि एक्स एक्स झाली तर मुलगी. अशा प्रकारे 50% फिमेल आणि 50% मेल अशा प्रकारचं हे 1:1चं कॉम्बिनेशन आहे रिप्रोडक्शनचं ह्युमन्स मध्ये. मग आपण त्याच्यावरून म्हणतो की मग मेल ऍक्च्युली गॅमेट वेगवेगळे तयार करतो, म्हणून आपण म्हणतो फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स इन ह्युमन्स. बर्ड्स मध्ये बघितलं तर बर्ड्सचं सिम्पटम की इथे ZW ZZ. आता ZZ म्हणजे काय, तर हा मेल असतो. ZZ म्हणजे जो कॉमन असतो तो काही सेक्स डिटर्मिन करू शकत नाही. मग हे जे ZW असतं हे फिमेल असतं, फिमेल बर्ड असतं. मग फिमेल बर्ड काय करतं, एक एक झेडचं तयार करतं, एक एक डब्ल्यूचं तयार करतं. म्हणजे इथे कोण सेक्स डिटर्मिन करतं, मग फिमेल. फिमेलचं फिमेल मध्ये जे फिमेल मधला जो डब्ल्यू असतो, त्या डब्ल्यू सोबत झेड जर जॉईन झाला त्याला फिमेल म्हणायचं. आणि सॉरी, हा, आणि झेड झेड सोबत जॉईन झाला त्याला मेल म्हणायचं. कारण मेल हा डब्ल्यू असतो. तर ते येऊन जाईल तुम्हाला एकदा पुन्हा बघ. नंतर आपण बघितलं होतं डिटर्मिनेशन ऑफ हनीबीज. हनीबीज एकदम सिम्पल आहे, डायग्रामवर डायरेक्ट या. आपल्याकडे दोन प्रकारच्या गोष्टी आहेत, एक फिमेल असतं, एक मेल असतं. फिमेल हे 2n असतं, म्हणजे त्याच्यामध्ये 32 असतं, आणि मेल हे n असतं. मग n कंडिशन आली तर पुन्हा मेल होणार, 32 आला तर फिमेल होणार. मग फिमेल कडे काय होतं, गॅमेट सेपरेशन होतं, त्याला मिओसिस म्हणतो आपण, n इकडे n इकडे. आणि मेल मध्ये ऑलरेडी n असतं, त्याच्यामुळे गॅमेट सेपरेशनचा प्रश्न नसतो, ऑलरेडी ते सेपरेटेड असतं. मग त्यामुळे त्याला जर पुढे जर त्याचे काही गॅमेट्स तयार करायचे असतील तर गॅमेट्स तो असं हाफ एन तयार करू शकत नाही, तर तो मायटोसिस करतो, कॉपी करतो फक्त, तो मायटोसिस होतो. मग त्याचा गॅमेट हा मायटोसिसने तयार होतो, तर यांचा गॅमेट हा मिओसिसने तयार होतो. मग हे एन आणि एन एकत्र फर्टिलायझेशन होतं आणि 2n तयार होतं. ऍक्च्युली 2n म्हणजेच फिमेल असतं, म्हणून ते हे फिमेल, इथे फिमेल तयार होतं, कारण ते सेम आहे. मग आता ह्या प्रोसेसनं मेल तयार होऊ शकत नाही, कारण म्हणजे मेल होऊ शकत नाही. मेल ह्या प्रोसेसनं तयार होऊ शकत नाही. मेल तयार होतं कसं, तर मेल तयार होण्यासाठी फिमेल काय करतात, त्याचे गॅमेट सेपरेट करतात ना, हाई मेल तयार होऊ शकतो किंवा हाई मेल तयार होऊ शकतो. म्हणजे मेल तयार होण्यासाठी फिमेल डायरेक्टली गॅमेट काय करतात, सेपरेट करतात. एक वेगळी प्रोसेस आहे, मिओसिस नाही पॅरेंथोजेनेसिस आपण त्याला म्हणतो. तर मिओसिस म्हणजे हाफ तर होतं, तर त्याला आपण मिओसिस पेक्षा पॅरेंथोजेनेसिस म्हणतो, की पॅरेंथोजेनेसिस मध्ये ह्या 2n पासून n तयार होतो, आणि ह्या n स्वतःच डेव्हलप होतो एका न्यू बॉडीमध्ये, त्या म्हणायचं मेल विदाउट फर्टिलायझेशन. मग मेल पॅरेंथोजेनेसिसने तयार होत असतो, हा आहे. आणि फिमेल कधीही फर्टिलायझेशन तयार होत असतो. हे हनीबी मध्ये आहे सेक्स डिटर्मिनेशन. मग सेक्स डिटर्मिनेशन मध्ये इथे सेक्स डिटर्माइन कोण करतं, तुम्हाला जर विचारलं की सेक्स डिटर्माइन कोण करतं, मेल करतो का फिमेल करतो, काय म्हणू शकता तुम्ही मग? मेल. इथे मेल सेक्स डिटरमाइन करतो, कारण कसं आहे की इथे फिमेल तर मेल तयार करू शकते, पण फिमेल मेल नसेल तर सेक्स डिटरमाइन होत नाही. तर थोडासा पॅरेंथोजेनेसिस कन्सेप्ट लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट, जेनेटिक डिसऑर्डर सांगितलं तुम्हाला. जेनेटिक डिसऑर्डर भरपूर महत्वाचे पेपर मध्ये काल झालं होतं, काय नाही झालं वाटतं, इथपर्यंत थांबलो होतो है ना, काय झालं होतं? हॅलो, नव्हतं झालं. नव्हतं झालं. तर जेनेटिक डिसऑर्डर, आता काय होतं की आपल्याकडे डिसऑर्डर म्हणजे काय, बॉडीमध्ये काही आपले डिफेक्ट तयार होतात, त्याला डिसऑर्डर म्हणतो आपण, त्याला डिसीज नाही म्हणू शक्यतो. तर डिसऑर्डर म्हणजे आपल्या बॉडीत काहीतरी प्रॉब्लेम होणार. तर आपल्याकडे डिसऑर्डर ग्रुप केलं तर दोन मोस्टली ग्रुप केले जातात. एक तर मेंडेलियन डिसऑर्डर आहे, म्हणजे मेंडेलने जसं स्टडी केलं तसं. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, म्हणजे तुम्हाला विचारलं की डिसऑर्डरचे टाईप किती, तर मोस्टली 2 टाईप.
आता मेंडेलियन डिसऑर्डर म्हणजे काय, तर अल्टरनेशन म्युटेशन. म्युटेशन म्हणजे सांगितलं तुम्हाला एक जीन्स आहे, हा ABCD आहे, तर चुकून असं होणं ACBD हे असं चेंज होणं, याला म्हणतात म्युटेशन. चुकून जर तो जीन्स आहे, जीन्स मध्ये ज्या सिक्वेन्स आहे, तो जीन्स, तो DNA आहे, DNA मध्ये जीन्स बसलेलं असतं. जीन्स मध्ये काय न्यूक्लियोटाइड असतात, लक्षात ठेवा. DNA मध्ये जीन्स, जीन्स मध्ये न्यूक्लियोटाइड, किंवा DNA मध्ये जीन्स असतो. जीन्स मध्ये जेव्हा इकडे तिकडे अल्टरनेट होतात, काही पार्ट्स अल्टरनेट होतात, त्याला न्यूक्लियोटाइड म्हणतात. ते आपण पुढे शिकणार आहोत. अजून तुम्हाला न्यूक्लियोटाइड एवढ्या डीप मध्ये आलेला नाही. तर हे लक्षात ठेवा की या जीन्स आहे, जीन्स मधले काही पार्ट अल्टरनेट होतात, त्याला म्युटेशन म्हणतात. तर एकदम म्युटेशन जर झालेत तर काही डिसीज तयार होतात, त्याला म्हणतो आपण मेंडेलियन डिसऑर्डर. तर मेंडेलियन डिसऑर्डर लक्षात ठेवायचं, म्युटेशनशी चिटकून द्यायचं. म्युटेशन म्हणजे मेंडेलियन डिसऑर्डर. मग यामध्ये कोणकोणते डिसीज आहेत, तर लक्षात ठेवायचं, थॅलासेमिया, सिकल सेल अॅनिमिया. ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, सिकल सेल अॅनिमिया कशाला होतो, HbS ने होतो. आठवत आहे, HB कॅपिटल S, HbB आणि HbA आणि HbS, आठवत आहे का? सिकल सेल अॅनिमियाचा एक काय असतो, रेसेसिव्ह काय असतो, जीन्स असतो, आठवा मागे. हे फायलोक्युटारिया हे शिकवलं तुम्हाला मी. फायलोक्युटारियामुळे काय होतं, की मागे शिकवलं काय होतं, एक प्रीकर्सर असतो. आठवत आहे माधवी, मागच्या लेक्चरला शिकवलं. हा प्रीकर्सर असतो, एक प्रीकर्सर जो एन्झाईम असतो याच्यामुळे ऍक्टिव्हेट होत नाही. आणि हा क्युटेरिया जो आहे, तर तो तिथे काय स्टोअर होतो, याला डिसीज म्हणतो. आपल्या किडनीचा तो फिल्टर होत नाही आणि मग ब्रेनचं डेव्हलपमेंट होत नाही, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड अफेक्ट होतो. तर डिसीज लक्षात आले की लगेच आठवलं पाहिजे की काय हे हिमोफिलिया वेगळा कन्सेप्ट आहे. थॅलासेमिया तुम्हाला शिकायचं आहे. सिकल सेल अॅनिमिया झालेला आहे, आपल्या RBC अशा बेंड होतात. कलर ब्लाइंडनेस झालाय, कलर दिसत नाही. हिमोफिलिया झालाय, ब्लड थांबत नाही. प्लिलोक्युटेरिया झालाय की ब्रेनचं डेव्हलपमेंट होत नाही. थोडासा इनडेप्थ थोडा स्टडी करायचा. ऑन अदर हँड क्रोमोझोमल डिसऑर्डर, आता हे सर्व डिसीज कशामुळे झाले की त्यांचा जीन जो होता, म्हणजे हिमोग्लोबिनचा जो नॉर्मल जीन्स होता, त्याच्यात काहीतरी चेंज झाला आणि तो डिफेक्टिव्ह झाला. ठीक आहे, काहीतरी जीन्स मध्ये डिफेक्ट आला म्हणजे काय, म्युटेशन झालं. तर हे असे डिसीज आपल्याकडे येतात. नेक्स्ट आहे क्रोमोझोमल. आता क्रोमोझोमल हा डिसऑर्डर म्हणजे काय असतो, तर क्रोमोझोमल डिसऑर्डर आज कॉज ड्यू टू द अब्सेन्स ऑफ एक्सेस ऑफ क्रोमोझोम. जर तुमच्या बॉडीमध्ये जे 22 पेअर्स आहेत, 23 पेअर्स आहेत, त्यामध्ये एक्स्ट्रा जर एखादी क्रोमोझोम आला किंवा कमी झाला, तुमचे पेअर किती बॉडीमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. चुकून ते 47 झाले किंवा 45 झाले किंवा 43 झाले किंवा 49 झाले, तर तुम्हाला काहीतरी तुमच्या बॉडीत होतं, त्याला म्हणायचं क्रोमोझोमल डिसऑर्डर. म्हणजे तुम्ही ह्युमन्स राहत नाही, तुमचं थोडंसं स्ट्रक्चर चेंज होतं. ते म्हणजे तुम्ही एक क्रोमोझोम तुमच्या बॉडी जेव्हा येऊन बसतो, तर तिथे काहीतरी तो अफेक्ट करतो. तर जेव्हा क्रोमोझोम कमी जास्त होतो आपल्या सेलमध्ये, किती असले पाहिजे क्रोमोझोम, एका सेलमध्ये, एका न्यूक्लियसमध्ये 46 क्रोमोझोम असले पाहिजे. ते कमी जास्त जेव्हा व्हायला लागले, तेव्हा त्याला क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणतात. आणि मेंडेलियन म्हणजे काय, क्रोमोझोम करेक्ट आहे, तुमच्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे, परंतु तुमच्या 46 मधला एक जो क्रोमोझोम वरचा जो एक जीन्स आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम. क्रोमोझोम समजता डिफरन्स हे बघा. मेंडेलियन काय म्हणतोय मी, मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये तुमच्याकडे क्रोमोझोम 46 आहे. ठीक आहे, नॉर्मल जो काउंट आहे की आपल्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम असतात, कारण आपण ह्युमन आहोत. त्या 46 क्रोमोझोम मध्ये असे काही क्रोमोझोम आहे की हिमोग्लोबिन शी रिलेटेड आहेत. एक नॉर्मल आहे आणि एक नॉर्मल आहे. तर तुमच्या क्रोमोझोमचं काउंट सेम आहे, परंतु त्यातले जे जीन्स आहेत त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आली जीन्स मध्ये. परंतु क्रोमोझोम वेगळा आहे. क्रोमोझोम मध्ये काय आहे की तुमचे जे 46 आहे काउंट, तोच चुकलाय. 46 तुमचं काउंट वाढलाय किंवा कमी झालाय, म्हणजे क्रोमोझोमचाच काउंट कमी जास्त झालाय. आणि मेंडेलियन म्हणजे तुमच्या त्या क्रोमोझोम मध्ये जे जीन्स आहेत, त्या जीन्स मध्ये प्रॉब्लेम आला. डिफरन्स कळालाय काय म्हणतोय मी, डिफरन्स कळतोय हो का? सर. सिंपल डिफरन्स हो. आहे. पण आता हे क्रोमोझोमल डिसऑर्डर मुळे कोण कोण येतं, तर डाऊन सिंड्रोम येतो, टर्नर सिंड्रोम येतो आणि क्नायफलर्स. तिघही फेमस आहेत आणि भरपूर एक्झाम्पल येतात. भरपूर म्हणजे सर्वात फेमस आहे ते. इथला फेमस आहे, कलर ब्लाइंडनेस फेमस आहे. हे बघा तुम्हाला या चॅप्टर मधनं ह्या टॉपिक वरती क्वेश्चन येणार
जेनेटिक्स मध्ये जेनेटिक डिसऑर्डर हा भरपूर महत्वाचा पॉइंट आहे. आता आपण पहिला बघू थॅलासेमिया. मग तुम्हाला पाठ असलं पाहिजे थॅलासेमिया कसं आहे, म्हणजे हा मेंडेलियन आहे, म्हणजे जीन्स मध्ये प्रॉब्लेम आला. एका जीन्स आपलं खराब झाला आहे, आपल्या जीन्स मध्ये डिफेक्ट आलाय. म्हणजे जसं की प्रोग्रामिंग आहे, प्रोग्रामिंग मध्ये एक प्रोग्राम जर तुमच्या कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये सेट ऑफ प्रोग्राम आहे. म्हणजे विंडोज म्हणजे काय असतं, एक सेट ऑफ प्रोग्राम असतो. त्या प्रोग्राम मधला एक छोटासा प्रोग्राम खराब झालाय म्हणून ते फाईल ओपन होत नाही किंवा अडकली आहे. तसं तुमच्या बॉडीमध्ये होतं, त्याला मेंडेलियन म्हणतात. आणि क्रोमोझोम म्हणजे काय, तुमच्या प्रोग्राम तुमच्या विंडोजमध्ये अजून एक ऑपरेटिंग सिस्टीम, दोन दोन ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला माहिती का चालतात एका लॅपटॉप मध्ये, माहिती आहे का तुम्हाला? एकापेक्षा जास्त ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही लॅपटॉप मध्ये चालवू शकता. मग तेव्हा ते तरीही तो लॅपटॉप हँग होतो. त्याला म्हणायचं हे टर्नर किंवा नाईफ. एकापेक्षा जास्त तिथे ऑपरेटिंग करणारे सिस्टीम येणं, म्हणजे तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये विंडोज 8 प्लस उबंटू लिनक्स वापरू शकतात. ते तुम्हाला आता एवढं कॉम्प्युटर नॉलेज असेल तर ठीक आहे, जाऊ काही विशेष नाही ते. म्हणजे एकापेक्षा जास्त ऑपरेटिंग सिस्टीम जर तुमच्या लॅपटॉप मध्ये आल्या तरी प्रॉब्लेम येतो. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक प्रोग्राम खराब झाला तरी त्याला प्रॉब्लेम येतो. अशा प्रकारचा डिसीज. तर थॅलेसेमिया आठवलं की लक्षात आलं पाहिजे की आपल्या जीन्स मध्ये प्रॉब्लेम झाला आहे आणि मेंडेलियन टाईपचा हा आपण डिसऑर्डर म्हणतो. थॅलेसेमिया ऑटोसोमलमुळे होतो. ऑटोसोमल म्हणजे काय, तर हा सेक्स लिंक काय नाहीये, डिसीज नाहीये. हा हा आपला या 22 पेअर मधला 1 ते 22 पेअरचा डिसीज आहे. ह्या 23 पेअरचे डिसीज वेगवेगळे आहेत. लगेच आठवलं पाहिजे, सेक्स लिंक डिसीज वेगळे आपण ऑलरेडी शिकलो, आणि हे इकडचे डिसीज ऑटोसोमल डिसीज वेगळे आहेत आणि सेक्स लिंक डिसीज वेगळे. हा इथला डिसीज आहे. तर याच्यामध्ये काय होतं, हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो असतो आपल्याकडे, आपल्या ब्लड मध्ये असतो, तर त्या हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स मध्ये 11 मध्ये मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली होती. जे आपले 11च्या मुले त्यांना आठवत असेल की मी हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर दाखवलं होतं. त्याच्यामध्ये पॉलीपेप्टाईड चेन असतात. आता पॉलीपेप्टाईड चेन काय असतात, कसे असतात, तर ते पेप्टाईड बॉन्ड कसे असतात हे तुम्हाला पुढे शिकायचेच आहे. बायोमॉलिक्युल्स वगैरे किंवा आपण जसं पुढे जाऊ तर तुम्हाला पेप्टाईड चेन शिकायचीच आहे. ते पेप्टाईड चेन्स मध्ये 2 अल्फा अँड बीटा अशा प्रकारचे ते दोन चेन असतात. पेप्टाईड बॉन्ड जो असतो त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा अशा प्रकारचे चेन असतात. मग ते सिंथेसिस ऑफ अल्फा चेन कंट्रोल बाय, आता हे जे अल्फा जे चेन असते ह्या हिमोग्लोबिनची, हे बघा पुन्हा सांगतोय, हिमोग्लोबिन हा एक मॉलिक्युल असतो. तो आरबीसी मध्ये असतो, रेड ब्लड सेल मध्ये. त्याचं काम असतं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडला कॅरी करणं. ओके, त्यातल्या त्यातही तो ऑक्सिजनला तेवढा सपोर्ट करत नाही. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं की हिमोग्लोबिनला ऑक्सिजन आवडतो का, नाही, त्याला कार्बन मोनॉक्साईड जास्त आवडत असतो त्यापेक्षा. म्हणून कार्बन मोनॉक्साईडमुळे आपल्याला कार्बन मोनॉक्साईडचं पॉइझनिंग होतं किंवा माणूस मरू शकतो. म्हणून धूरच्या ठिकाणी जायचं नसतं. आपला बॉडी ऑक्सिजन घेणं सोड काय घ्यायला लागतो, कार्बन मोनॉक्साईड घ्यायला लागतो. तर हिमोग्लोबिनला ऑक्सिजनही तेवढा आवडत नसतो, त्याला कार्बन मोनॉक्साईड आवडत असतो. हिमोग्लोबिन असा एक मॉलिक्युल असतो, त्याला प्रोटीन म्हणतो आपण. त्याच्यामध्ये अल्फा टू म्हणजे अल्फा एक चेन असते आणि बीटा एक चेन असते. दोन दोन असतात, फक्त दोन काउंट लक्षात ठेवा. त्यातलं जेव्हा हे अल्फा चेन हे जे तयार केली जाते किंवा कंट्रोल केली जाते, म्हणजे काय तयार केली जाते ना, तुमच्या बॉडीमध्ये नवीन आरबीसी तयार होणं म्हणजे अल्फा चेन तयार करावं लागेल, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन टाकावं लागतील. तर हे जे अल्फा चेन तयार केली जाते, तर हे दोन क्लोज लिंकचे जीन्स असतात. क्लोज लिंक म्हणजे कोणते, की जे जीन क्रोमोझोमवरती शेजारी शेजारी बसलेले असतात त्यांना आपण क्लोज लिंक जीन्स म्हणतो. तर ते HbA1 आणि HbA2 यांनी अल्फा चेन काय केली जाते, तयार केली जाते. ठीक आहे. आणि ऑन क्रोमोझोम 16, क्रोमोझोम नंबर 16, आपल्याकडे 22 काय असतात, क्रोमोझोम्स असतात सिंगल पेअर. तर 16 नंबरच्या पेअर वरती हे HbA1 HbA2 अशा प्रकारे काय करतात, आपल्या हिमोग्लोबिन मधलं काय करत असतात, अल्फा चेन तयार करत असतात. आणि बीटा चेन जे तयार करत असतात ते सिंगल एक आपल्याकडे जीन्स असतं, त्याचं नसतं HBB. ठीक आहे. आणि तो असतो क्रोमोझोम 11 वर. करताय तुम्हाला पोझिशन, एक दोन क्रोमोझोम्स दोन जीन्स असतात, ते हे आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचं काय करतात, अल्फा चेन तयार करतात. आणि एक जो बीटा चेन आहे अल्फा हिमोग्लोबिनला, दोन चेन असतात अल्फा आणि बीटा. तर बीटा चेन कोण तयार करतं, हा HBB तयार करतात. प्रश्न काय आहे पुढचा, की डिपेंडिंग अपॉन विच
chain of the hemoglobin affected the thalassemia classify into alpha thalassemia beta thalassemia. मग तुमच्या बॉडीमध्ये कुठे प्रॉब्लेम आलाय, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये हा जो हिमोग्लोबिन आहे, हा हिमोग्लोबिन आहे, हा हिमोग्लोबिन अल्फाला प्रॉब्लेम आला आहे का बीटाला प्रॉब्लेम आला आहे? अल्फाला प्रॉब्लेम आला म्हणजे HbA1 आणि HbA2 यांच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला अशा अल्फा थॅलासेमिया टाईपचा काय होईल, तुम्हाला डिसऑर्डर होईल. तुमच्या बीटा चेनला जर प्रॉब्लेम आला तर बीटा चेनला प्रॉब्लेम कोणामुळे येणार आहे? HBB हा तुमचा जो जीन्स आहे, हा जीन्सला जर प्रॉब्लेम आला तर तुमच्या बीटा चेनला प्रॉब्लेम. तर तुमच्या अल्फा चेन अफेक्ट झाली, बीटा चेन अफेक्ट झाली आहे. बीटा चेन अल्फा चेन कशामुळे अफेक्ट होईल? तुमचा तो जीन्स तिकडचा अल्फाला 2 जीन तयार करतात आणि बीटाला 1 जीन तयार करतात. त्याच्यावरनं ठरतं की तुमचं डिसीज कोणतं आहे. तर मग त्याच्यावरनं हा 2 प्रकारची तुम्हाला अल्फा आणि बीटा थॅलासेमिया होऊ शकतात. दिस इज कॉज ड्यू टू डिप्लेशन और म्युटेशन ऑफ जीन्स. तर माहिती आहे तुम्हाला अल्फा आणि बीटा चेन्स का ऍबनॉर्मल होणार? कारण तुमच्या बॉडीमध्ये जे हिमोग्लोबिन तयार होणार आहे, त्या हिमोग्लोबिनला अल्फा चेन लागणार आहे आणि तुमच्या अल्फा चेन तयार करण्याचे जे हे जे जीन्स आहेत, हे यांचं सॉफ्टवेअर खराब झालेलं आहे. हे काम करत नाहीये किंवा यांच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, म्हणजे म्युटेशन झालेले आहेत. म्युटेशन म्हणजे एकदमच काहीतरी ऍबनॉर्मल चेंज झालाय, तर तुम्ही त्याला अल्फा थॅलासेमिया म्हणता. या HBB मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो कोणता चेन खराब करणार? बीटा चेन खराब करणार. मग तुम्ही म्हणणार बीटा थॅलासेमिया. पॉइंट कळतोय? मग तुमचा तो हिमोग्लोबिन मध्ये बीटा थॅलासेमिया असला तर तुम्हाला बीटाचा प्रॉब्लेम येणार. पुढं इन थॅलासेमिया पर्सन्स, आता समजलं का अल्फा आणि बीटा मग काय असतं तर? हॅलो, हो सर, हो समजलं. सर. आता आपण थॅलासेमिया आता झाला तुम्हाला, तुमच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन मध्ये अल्फा थॅलासेमिया झाला किंवा बीटा दोघे झाले, चला आपण मग नेमकं काय व्हायला लागणार? तर हिमोग्लोबिनचं जे चेन खराब झाली म्हणजे हिमोग्लोबिनला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला अॅनिमिया होणार. अॅनिमिया माहितीये तुम्हाला? अॅनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे बॉडीतलं ऑक्सिजन लेवल वगैरे कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते, तुमच्या बॉडीतलं ऑक्सिजनचं लेवल पडून जातं. पेल येलो स्किन, तुमचं ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे ते स्किनचे कलरही चेंज होतात, येलो पिवळी वगैरे स्किन होते. तुमच्या आरबीचा शेप चेंज होऊन जातो कारण त्यांना ऑक्सिजन लेवल कमी होते, हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर चेंज झालं. तुमची स्लो ग्रोथ व्हायला लागते, डेव्हलपमेंट थांबते. डार्क युरिन, हे काही सिम्पटम्स आहेत की तुम्हाला थॅलासेमिया असण्याचे चान्सेस आहेत. डार्क युरिन वगैरे, किंवा तुमची ग्रोथ स्लो होणं, तुमची कलर स्किनचा चेंज होणं, तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी होणं, अॅनिमिया होणं तुम्हाला. तर थॅलासेमिया डिफर फ्रॉम सिकल सेल, थॅलासेमिया डिफर फ्रॉम सिकल सेल अॅनिमिया. आता हा सिकल सेल अॅनिमियापेक्षा वेगळा असतो. का असतो? सिकल सेल अॅनिमिया हा वेगळा कन्सेप्ट आहे आणि हा वेगळा कन्सेप्ट आहे. सिकल सेल अॅनिमिया हा कशामुळे होतो? प्लॅनट्रोपीमुळे होतो. शिकवलं तुम्हाला माधवी? हो सर. सिकल सेल अॅनिमिया वेगळा कन्सेप्ट आहे, थॅलासेमिया वेगळा कन्सेप्ट आहे. द फॉर्मर क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम सिंथेसिंग द, आणि हा कोणाशी रिलेटेड आहे? त्या जो हिमोग्लोबिनचं जे मॉलिक्युल आहे, प्रोटीन तयार करण्याचे रिलेटेड प्रॉब्लेम आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की हा जो प्रॉब्लेम आहे, द फॉर्मर इज अ क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम सिंथेसिंग द ग्लोब्युलिन मॉलिक्युल, while latter the qualitative problem for synthesizing incorrect globulin function. म्हणजेच काय तर यामध्ये नेमकं काय होतं की जो हिमोग्लोबिन असतो, ग्लोब्युलिन, ग्लोब्युलिन समजतं ना? हा हिमो असतो आणि हा ग्लोब्युलिन असतो. हिमो आणि ग्लोब्युलिन, हिमो म्हणजे आयन असतो आणि ग्लोब्युलिन म्हणजे हा प्रोटीन असतो. तर ऍक्च्युली कॉम्प्लेक्स प्रोटीन असतं. कॉम्प्लेक्स प्रोटीन मध्ये हा ग्लोब्युलिन हा कन्सेप्ट असतो ना, ग्लोब्युलिन हा प्रोटीन असतो. तर या ग्लोब्युलिन सिंथेसिस मध्ये काय होतं, याचा प्रॉब्लेम तयार होतो. हा ग्लोब्युलिन चांगलं तयार करू शकत नाही, मग ग्लोब्युलिन तयार केल्या नसल्यामुळे मग तो ग्लोब्युलिन चांगलं काम करू शकत नाही, अशाला आपण थॅलासेमिया म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, थॅलासेमिया म्हणजे हिमोग्लोबिन लक्षात आणायचं. हिमोग्लोबिनचे 2 चेन असतात, अल्फा बीटा. अल्फा तयार करणाऱ्या दोन जीन्स असतात, HbA1 HbA2. बीटाला करणारा HBB असतो. यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला थॅलासेमिया होतो. त्यामुळे आपण हा अॅनिमिया आणि याच्यामध्ये फरक असतो का? ओके, 100% असतो. थॅलासेमिया मोस्टली कोणाशी रिलेटेड केला जातो? तर थॅलासेमिया केला जातो ग्लोब्युलिन प्रोटीनशी. ग्लोब्युलिनचं चांगलं काम होत नाही म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येतो. आणि सिकल सेल अॅनिमिया असा असतो की तो
त्या आरबीसीचा शेप चेंज होतो म्हणून आपल्याला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमिया हा आरबीसीचा शेप चेंज करतो आणि याच्यामध्ये मोस्टली काय होतं की तुमच्या हिमोग्लोबिनला प्रॉब्लेम आला, तिथे शेप प्रॉब्लेम आलेला. तर मला वाटतं तुम्हाला कळालं असेल काय प्रश्न आहे. सिम्पटम लक्षात ठेवायचे की ते डार्क युरिन, स्किन पिवळी पडणं वगैरे माहिती आहे तुम्हाला, हे सिम्पल आहे ना. डाऊन सिंड्रोम भरपूर फेमस आहे. डाऊन सिंड्रोम तर कोणाच नाव न दिला गेला, एवढं काही विशेष महत्वाचं नाही. डाऊन वगैरे ते फिजिशियन वगैरे. तर हा ऑटोसोमल डिसऑर्डर आहे. ऑटोसोमल म्हणजे काय, तर की आपल्याला सेक्स लिंक जे क्रोमोसोम असतात त्यांची सिलेक्ट नाहीये. डाऊन सिंड्रोम कॉज ड्यू टू द एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. म्हणजे याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की क्रोमोसोमल डिसऑर्डर मध्ये येतोय, म्हणजेच काय, तर एक एक्स्ट्रा आपल्याकडे कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21 होणार. 21 नंबरचं क्रोमोझोम पेअर म्हटले, मग त्यामध्ये 2 क्रोमोझोम असतात. डाऊट आहे का? नाही. नाही सर. मग त्यामध्ये एक्स्ट्रा एक क्रोमोझोम पुन्हा तयार होतो. एक्स्ट्रा समजतं ना, एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम. तर तिथे एक एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम होऊन जाते ना, 3 पेअर ऑफ एक तिथे कॉपी तयार होऊन जातात. मग आता आपलं 3 पेअर तयार झाल्यामुळे ते काय होतात, इन्स्टेड ऑफ होमोलॉगस. होमोलॉगस पेअर म्हणजे कशी दोन पेअरला आपण होमोलॉगस म्हणतो. मग तिसरी पेअर आली तर हे होमोलॉगस राहिलं का, हे वेगळंच तयार झालं. मग आता हा मुलग्याला डाऊन सिंड्रोम आहे असं दाखवलाय बघा, तुम्हाला थोडासा मेंटली वीक दिसतोय. तर त्याच्यामध्ये मग 46 क्रोमोझोम राहत नाही का, कारण 21 नंबरचे जे पेअर आहे त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा वाढून गेलाय, म्हणून हे टोटल 47 होऊन जातं. मग तो मुलगा आहे त्याच्यामध्ये 47 क्रोमोझोम आहे प्रत्येक सेल. का, कारण त्याच्या प्रत्येक 21 नंबरच्या सेलमध्ये 2 नाही 3 क्रोमोझोम्स. मग त्याच्याकडे 46 नाही 47 क्रोमोझोम तो कॅरी करतो. त्याला ट्रायसोमी म्हणतात. शिकवलं का ट्रायसोमी काय शिकवलं, आठवते का? ट्रायसोमी म्हणजे एका क्रोमोझोम पेक्षा एक वाढणं. आठवा ट्रायसोमी. ट्रायसोमी शिकवलं तुम्ही तुम्हाला. ट्रायसोमी म्हणजे एक्स्ट्रा एक क्रोमोझोम वाढणं, याला ट्रायसोमी म्हटलं होतं. तर ट्रायसोमी म्हणजे तुमच्याकडे नॉर्मल जे पेअर असते त्यामध्ये पुन्हा एक वाढून जाणं, याला असं म्हणतात 2n+1, याला ट्रायसोमी म्हणतात. म्हणजे 46+1 ही कंडिशनला ट्रायसोमी. मग तुम्हाला मागे म्हटलं होतं मी ट्रायसोमी काय असतं. ट्रायसोमी हा ऍक्च्युली डाऊन सिंड्रोम असतो. म्हणजे तुमच्या बॉडीत एक्स्ट्रा एक क्रोमोझोम वाढणार. मग हा ऍक्च्युली कशामुळे तयार होतो, तर सिम्पल रिझन आहे. तर नॉन डिजंक्शन ऑफ फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग द गॅमेट सेपरेशन. आता हे फिमेल वगैरे आहे किंवा मेल आहे, त्यामध्ये हे जेव्हा क्रोमोझोम्स काय होतात, 2n चे n होताना काय होतं, सेपरेट होतात असे. म्हणजे मी ही एक पेअर दाखवतोय, आपल्याकडे असे 23 पेअर मधले हाफ इकडे निघतात आणि हाफ इकडे निघतात. मग त्यातली ही जी 21 पेअर जी आहे तिथे डिसजंक्शन होत नाही, म्हणजे ते क्रोमोझोम सेपरेट होत नाहीत, एका ठिकाणी कंटिन्यू कॅरी होऊन जातात. म्हणजे सेलमध्ये सर्व सेपरेट झालेत पण तू काही सेपरेट नाही झालेत. हे सर्व सिंगल आहेत पण तू काही डबल कॅरी होऊन गेले. त्याचं डिसजंक्शन नाही झालं, म्हणजे ते ब्रेक नाही झाले, तुटले नाही. मग ते तुटले नाहीत म्हणून ते जसे तसे डबलचे डबल काय होतात, याला आपण ऍन म्हणतो, पण त्यातला हा इथे डबल एक आपल्याला. मग डबल जेव्हा n सोबत कंबाईन करतो तेव्हा ते 2n होतात, आणि जेव्हा ते सर्व शिफ्ट होतात तेव्हा सर्व डबल होतात मग, आणि हा ट्रिपल होऊन जातो. कन्सेप्ट कळतोय? n म्हणजे हो काय, सर. सर्वांकडनं सिंगल सिंगल येणार होते. फादर कडनं सर्व सिंगल 23, याचे सिंगल सिंगल, आणि मदर कडनं 23 सिंगल सिंगल, बरोबर. आणि त्याचं 46 तयार होणार होतं, पण चुकून अशा प्रकारे 21 होऊन गेलं, ठीक आहे, मेल किंवा फिमेल कडनं. आणि ते पुढं मग ते 21चं असं ट्रिपल होऊन गेलं या इकडच्या 21शी कंबाईन. मग ट्रिपल आपल्या 47 होऊन गेलं ते. तर ते असं डाऊन सिंड्रोम मग तो तयार, ठीक आहे. आणि जनरली हे कशामध्ये, हे याचा एक इन्सिडन्स त्यांनी ऍक्च्युली इथे मेन्शन, इन्सिडन्स ऑन डिजिटल. ओके, हे बघा इन्सिडन्स असं दिलं आहे की नॉन डिजंक्शन डायरेक्टली हायर इन मदर हुज आर ओल्ड. म्हणजे हे इन्सिडेंट केव्हा होतो, जेव्हा मदर हू आर ओव्हर दी ओल्ड ऑफ 45 इयर्स. म्हणजे
45 इयरच्या वरती जर मिओसिस वगैरे झालं किंवा तिथे जर रिप्रोडक्शनचे वगैरे चान्सेस असेल तर तेव्हा तिथे डिजंक्शन चांगल्या प्रकारे होत नाही, गॅमेट फॉर्मेशन होत नाही. तेव्हा एक कंडिशन दिली, अशा सिच्युएशन मध्ये हा डाऊन सिंड्रोम जास्त वाढतो. ठीक आहे. फिमेल्स मध्ये गप्पा. तर नेक्स्ट, मग पेशंट काय असतो, ह्या माइल्ड मॉडरेट मेंटल रिटार्डेशन. तुम्हाला ते हे बघा, हे डायग्राम दाखवून येते चांगली, काय प्रश्न आहे. डायग्राम बघा, हे आपले सर्व हे मी जेव्हा क्रोमोझोम सांगतो तेव्हा याला मी पेअर म्हणतो. हे सर्व पेअर आहे 22. एवढ्या पेअरला आपण ऑटोसोम्स म्हणतो. काय म्हणतो? ऑटोसोम्स म्हणतो. आणि ह्या पेअरला काय म्हणतो आपण? सेक्स क्रोमोझोम म्हणतो. मेल असेल तर हे ऍक्टिव्हेट असतं आणि फिमेल असेल तर हे ऍक्टिव्हेट असतं. बघा आता डाऊन सिंड्रोम म्हटलं की लक्षात ठेवायचं फक्त 21 नंबरच्या पेअर मध्ये यायचं. किती दिसतात? ट्रायसोमी दिसते ना तुम्हाला? 3 दिसतात ना. मग याला म्हणतात डाऊन सिंड्रोम. ठीक आहे, एकदम सोपं आहे. डाऊन सिंड्रोम म्हणजे 21 नंबरच्या पेअर मध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असणं. मग त्याचा प्रॉब्लेम काय होतो तर मेंटल रिटार्ड होतो माणूस. मुलगा ऍक्च्युली मुलांमध्ये होतो ते, मुलगा जन्माला येतो तो मेंटल रिटार्ड असतो. त्याचं स्केलेटल डेव्हलपमेंट पुरं असतं, म्हणजे बोनचं चांगलं डेव्हलपमेंट होत नाही. फीचर्स त्याचे चांगल्या प्रकारे डिस्टिंग नसतात, म्हणजे चांगल्या प्रकारे चेहरा बघितला तुम्ही थोडंसं असं फेशियल तेवढं एक्सप्रेशन चांगले तो देत नाही. टिपिकली फ्लॅट अँड राउंडेड, फ्लॅट नोज, ओपन माउथ अँड प्रोट्रुडिंग टंग, म्हणजे असे जीभ बाहेर आलेली असते, फ्लॅट चेहरा झालेला असतो. असे काही फीचर्स आहेत की त्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की याला डाऊन सिंड्रोम आहे. फ्लॅट नोज, ओपन माउथ, माउथ ओपन राहणं, टंग मोठी असणं, आईस थोडे स्लाइंट अप आउट ऑफ द इंटरनल एपिथियल फोर्स, म्हणजे आईस असे थोडे बाहेर आलेले वाटतात. फ्लॅट हँड, स्ट्रबी फिंगर्स, पाम बोर्ड, सिंगल हे बघा जरा हे फीचर्स आहेत, तर मला वाटतं तुम्ही फीचर जरा चांगले शोधा, एकदा जरा इंटरनेटवर टाका की पाल्म ब्रॉड कसं असतं किंवा स्ट्रबी फिंगर कसे असतात. तर नॉर्मल नसतात, नॉर्मल गोष्टी नाहीयेत. तर महत्वाचं काय आहे की तुम्हाला असं काही एवढं एक्सप्रेशन विचारत नाही. महत्वाची गोष्ट आहे की तो कशामुळे होतो, तर ट्रायोसोमीमुळे होतो. ट्रायोसोमी म्हणजे 21 मध्ये 3. ओके. आणि का होतो तर डिसजंक्शन होत नाही. डिसजंक्शन होत नाही म्हणजे मिओसिस होताना डिसजंक्शन होत नाही, गॅमेट सेपरेशन होताना काय होत नाही, डिसजंक्शन होत नाही. ठीक आहे. आणि मोस्टली केव्हा होतं, जेव्हा मर वगैरे हे ऍट एज ऑफ 45 नंतर जर त्यांच्यामध्ये गॅमेट सेपरेशन वगैरे झालं असेल तिथे चान्सेस जास्त असतात. चला, टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम बघू आपण. याला एक्स मोनोसोमी म्हणतात किंवा मोनोसोमी सांगितलं तुम्हाला, मोनोसोमी आपण शिकलेलो आहोत. It is a 6 chromosome disorder caused due to the non-disjunctions of the chromosome during the gamete formation. तर हाही काय होतो, नॉन डिजंक्शन ऑफ द गॅमेट फॉर्मेशन डिसीज आहेत. म्हणजे गॅमेट जेव्हा तयार होत होते, म्हणजे मिओसिस होतं मेल मध्ये किंवा फिमेल मध्ये, तेव्हा गॅमेट जेव्हा वेगळे होत होते, ठीक आहे, म्हणजे एक्स एक्स इकडे, तर ते झालं नाही. त्याच्यामुळे एका ठिकाणी डबल गेले आणि एका ठिकाणी व्हॅकंट प्लेसेस झाले, तर त्याच्यामुळे हा टर्नर सिंड्रोम तयार होतो. बघू आपण. इंडिव्हिज्युअल बोर्न विथ टर्नर सिंड्रोम, जो मुलाला टर्नर सिंड्रोम असतो त्याच्यामध्ये 44 काय असतात, ऑटोसोम्स असतात. बरोबर. विथ XO. आता 44 ऑटोसोम्स तर नॉर्मल कंडिशन आहे ना, म्हणजे 44 ऑटोसोम आपल्याकडे असतातच. मग एक्स आणि ओ, हा ओ कन्सेप्ट कुठून आला आपल्याकडे XX आणि XY, आपला हा काय आहे, सेक्स रेशो आहे, म्हणजे सेक्सचा काय आहे आपला ग्रुप आहे. ह्या सिस्टीम वरतीच आपली ही सिस्टीम आहे, XX XY. त्या ग्रुप वरती आपण डिटरमाइन करतो की कोणत्या टाईपचा मेल फिमेल आहे. असं एक्सओ आपल्याकडे काही कन्सेप्ट नाहीये. आपल्याकडे हा एक्सओ अशा प्रकारचा एक सिस्टीम तयार होतो. मग आता एक्सओ जेव्हा तयार होतो म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारची सिस्टीम, आपल्याकडे मेल फिमेल अशी असते, 44 ऑटोसोम्स, 44 ऑटोसोम्स प्लस XX, याला फिमेल म्हणतो आपण, आणि 44 ऑटोसोम्स प्लस XY, याला आपण मेल म्हणतो.
आता मला सांगा हे 44 तर चला सेम आहे. एक्स एक्स आणि एक्स वाय आता पण हा एक्स एक्स आणि एक्स वाय याच्यामध्ये हा एक्स झिरो काय आला आता? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक्सही दिसत नाहीये आणि वाय दिसत नाहीये, फक्त एक्सच दिसतोय. मग अशी कंडिशन जेव्हा जनरेट होते तेव्हा त्याला म्हणायचं की दिस इज अ टर्नर सिंड्रोम. ओके. मग टर्नर सिंड्रोम मध्ये आता हा एक्स झिरो मग हा सेक्स का डिटर्माइन करणार आहे? इथे वाय तर नाहीच आहे, त्याच्यामुळे मेल असण्याचे चान्सेस नाहीच आहे. तर मग हे एक्स म्हणजे फिमेल असतं, हा फिमेल असणार आहे. typically have a straight and webbed neck, lower posterior hairlines, and shield, straight chest, poorly developed ovaries, breast, and low intelligence. आता टर्नर सिंड्रोम असतं म्हणजे एक एक्स ऍक्च्युली नसणं, हा एक्स नाहीच आहे, झिरो आहे. मग त्यामुळे मग पूर्ण जे मेल त्यांचे बॉडी पोश्चर चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही. त्यानंतर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाहीत. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर ब्रेस्ट वगैरे डेव्हलप होत नाहीत. इंटेलिजन्स तोही डेव्हलप होत नाही. म्हणजे फिमेल कॅरेक्टर जे असतात ते सगळे कोणते डेव्हलप होत नाहीत, असतात फिमेलच, परंतु मग मोनोसोमी मध्ये असतात, त्यांच्याकडे एक क्रोमोझोम कमी असतो. त्यामुळे ते फिमेल असूनही ऍक्टिव्ह जशा प्रकारचे नॉर्मल फिमेल असतात तसे नसतात. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्यांचे तेवढे नॉर्मल नसतात किंवा त्यांचं इंटेलिजन्सही नॉर्मल नसतं. कळालं काय म्हणतोय टर्नर सिंड्रोम? हॅलो हॅलो, समजतंय का? हो हो सर. नेक्स्ट आहे क्नायपनर सिंड्रोम. तर हा बघू आता. मग याच्यामध्ये क्रोमोझोम किती असतात? 45. समजलं ना? क्नायपनर इट्स अ क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉल्ड ड्यू टू द एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम. बघा आता हा क्नायपर मध्ये एक्स्ट्रा आहे, मेल्स मध्ये असं होतं एक्स एक्स, मेलचा रेशो काय आपला एक्स वाय, पण चुकून मेल्स मध्ये असं होतं एक्स एक्स आणि वाय, त्याला म्हणतात क्नायपनर, म्हणजे एक जास्त होतं. मग एक मेल मध्ये एक एक्स्ट्रा एक्स वाढून जातो, जिनोटाइप इंडिव्हिज्युअल मग अशा प्रकारे होऊन जातं. किती क्रोमोझोम झाले? 47 झाले. म्हणून क्रोमोझोमल डिसऑर्डर होतो. एक्स्ट्रा क्रोमोझोम रिझल्ट इन नॉन. आता हा हे बघा प्रत्येकाचं रिझन तुम्हाला एकच जायचं आहे की गॅमेट फॉर्म होताना कधी कधी गॅमेट चांगले फॉर्म होत नाही, तिथे जेव्हा प्रॉब्लेम येतो ते सेपरेट होत नाहीत ना, कंटिन्यू कॅरी होऊन जातात. म्हणजे एक्स एक्स होता आणि याला वाय जॉईन होऊन गेला, झाला कोणता सिंड्रोम? नायफर डिसीज. समजलं? मेल मध्ये एक्स फिमेल मधनं एक्स एक बरोबर होतं, मेल मध्ये एक्स वाय जॉईन होऊन गेला, झाला. तर गॅमेट फॉर्मेशन होताना गॅमेट सेपरेट न ते एकत्रच्या एकत्र पुन्हा कॅरी होऊन जाणार पुढे आणि मग ते तिघ तयार होऊन जाणार, या क्नायपनर डिसीज मध्ये. मग एक्स्ट्रा क्रोमोझोम झालं ते इंडिव्हिज्युअल इज मेल. मेल का असतो? याला आपण मेल म्हणतो. वाय याच्याकडे एक्स वाय हा मेल असतो. मेल का असतो? सिंपल गोष्ट आहे, हा एक्स एक्स आणि वाय हा मेल असतो. का असतो? कोण का याला मेल का म्हणायचं? बोला, याला मेल म्हणणार आपण, का म्हणणार? कारण वाय ना त्याच्यात. म्हणजे काय आहे पण मग प्रश्न हा माझा प्रश्नाचा आन्सर नाही मिळाला मला. हा एक्स एक्स वाय याला मेल का म्हणायचं? कारण सर वाय क्रोमोझोम आहे ना त्याच्यात. हा माझा answer ते इथे दोन तर एक्स क्रोमोझोम आहे ना, डबल आहेत ना ते. वाय आहे पण मग का, म्हणजे जिने हे जर रिझन म्हणजे टेक्निकली रिझन काय वाय पेक्षा टेक्निकल काय आहे? अजून काय सांगते? वाय आहे म्हणून तो मेल आहे, ठीक आहे ओके, पण अजून का? का? कारण ते दोन एक्स आहेत ना, इथे दोन एक्स आहेत आणि एक वाय आहे, तर वाय मुळे का तिथे मेलच होणार? तिथे दोन एक्स मुळे काय फिमेल होऊ शकत नाही? तर लक्षात ठेवायचं ह्युमन्स मध्ये वाय हा डॉमिनंट काय असतो? जीन्स असतो आणि एक्स हा रेसेसिव्ह असतो. ठेवायचं वाय हा डॉमिनंट कॅरेक्टर असतो, डॉमिनंट जीन्स असतो. वाय असणार तर तो वाय असणार, तो एक्स ला काय करतो? डॉमिनेट करतो. म्हणून हा एक्स हा रेसेसिव्ह मध्ये येतो आणि वाय हा डॉमिनंट मध्ये येतो. मग डॉमिनंट असल्यावरती रेसेसिव्ह ऍक्टिव्हेट होत नाही. म्हणजे ह्युमन्स मध्ये मेलनेस हे जे मेल कॅरेक्टर आहे हे डॉमिनंट कॅरेक्टर, कळालं? मग मेल जर तिथे वाय असेल तर ते मेलच असणार, तिथे वाय नसणार. मग आपण फिमेलला असं का म्हणतो? हे फिमेल आहे आणि हे मेल आहे, हे फिमेल आहे आणि हे मेल आहे.
मग आपण हे फिमेलला फिमेल का म्हणतो? कारण इथे वाय नाहीये म्हणून ते फिमेल आहे. जसं कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे. कॅपिटल टी काय असतो? टॉल असतो. तर कॅपिटल टी स्मॉल टी ही टॉलच असतो. फक्त तो बुटका ड्रॉप कधी होतो? स्मॉल टी ला. तर असं आहे ते. हे स्मॉल टी म्हणजे आपल्याकडे एक्स आहे. आणि कॅपिटल टी हे जे कॅपिटल टी स्मॉल टी हे एक्स वाय आहे. वाय असल्यावरती तो मेल टॉलच असतो म्हणजे मेल असतो. ते फक्त जेव्हा मेल तिथे कॅरेक्टर नसतं तेव्हाच ते फिमेल असतो. कळलं? मग वाय जिथे असणार तिचं डॉमिनंट कॅरेक्टर. ह्युमन्स मध्ये मेल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. नेक्स्ट. मग तिथे वाय आहे म्हणजे ऑब्विसली तो मेलच असणार आहे. तर मेल असणार आहे. एक्स्ट्रा क्रोमोझोम इज रिझल्ट इन नॉन डिजंक्शन. मग एक्स्ट्रा क्रोमोझोम नॉन डिजंक्शन मध्ये आलेला असतो. एक्स क्रोमोझोम्स ड्युरिंग मिओसिस. तर माहिती आहे आपल्याला एक्स क्रोमोझोम हे वेगळे झालेले नसतात. असे एक्स आणि एक्स झालेलं नसतं वेगळं, म्हणून ते एकत्र येऊन जातात. मग विशेष गोष्ट आहे की वाय क्रोमोझोम, तर हे बघा एक्स असलं तरी वाय हा डॉमिनेटिंग नेचर आहे. तर तो डॉमिनेटिंग नेचर इथे दाखवणार. तो काय करणार? तो इंडिव्हिज्युअल मेल असतो. हे पहिलं डॉमिनेटिंग नेचर. इथे तर वाय आहे. हॅलो सर. हॅज अ सर हॅलो. वेटिंग लिस्ट क्लिअर करा सर, शेखर जॉईन होते. तर हा तो इंडिव्हिज्युअल मेल असतो कारण त्याच्याकडे कॅपिटल त्याच्याकडे वाय असतो. नंतर तो मस्क्युलाईन असतो. आपल्याकडे माहिती आहे की मेल कॅरेक्टर हे मस्क्युलाईन असतं. त्यांची स्ट्रेंथ जास्त असते. त्यांचं बॉडीचं पोश्चर वेगळं असतं. म्हणजे जिथे फिमेल दोघांचं एक फिमेल असेल आणि मेल असेल. फिमेल मेलचं जेवणातही डिफरन्स असतो. जेवण सारखं केलं तरी स्ट्रेंज असते. म्हणजे बोनचे ऍडजस्टमेंट असेल किंवा बॉडीची डेव्हलपमेंट असेल, मसल डेव्हलपमेंट असेल, ते मेल्स मध्ये जास्त असते. तर मसल डेव्हलपमेंट मस्क्युलाईन बॉडी असते कारण तो मेलच असतो. व्हॉइस स्पीच जो असतो तो हार्श असतो. व्हॉइस स्पीच काय असतो? हार्श असतो. हा थोडासा कॅरेक्टर चेंज होतो की मेल्स मध्ये ऍक्च्युली पीच जास्त नसतो. थोडासा पीच वाढतो. आणि पीच वाढणं हे कॅरेक्टर कोणाचं आहे? फिमेलचं आहे. ते माणसात दिसायला लागतं. एवढा पीच माणसाच्या आवाजाचा बिलकुल नसतो. माणसाचा आवाज हा लाऊड असतो. भरपूर डिस्कशन झालंय आपलं. माणसाचा आवाज हा लाऊड असतो आणि त्याला पीच कमी असतो. टेस्टिस या अंडर डेव्हलप राहून जातात कारण तिथे 100% इथे वाय असलं तर तिथे एक्सही आहे. एक्स मुळे वाय क्रोमोझोमचे काही गोष्टी डेव्हलप होत नाहीत. तर इथे टेस्टिसही अंडर डेव्हलप राहून जातात. दे आर टॉल लॉंग आर्म्स. मेल कॅरेक्टर तर असणारच आहे. टॉल लॉंग आर्म्स. फेमिनाईन त्यांच्याकडे थोडं डेव्हलपमेंट. हे बघा मेल डेव्हलपमेंट काय झालं, त्यांच्याकडे टेस्टिस डेव्हलप होतात. त्यांच्याकडे एक्स क्रोमोझोम आहे. फेमिनाईन कॅरेक्टर डेव्हलप होतात. त्यांच्याकडे ब्रेस्ट ही थोडे डेव्हलप होतात. ब्रेस्ट डेव्हलप होतात थोडे. टेस्टिस थोडे डेव्हलप होतात. अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस. हे जे टेस्टिस असतात हे स्पर्म जनरेट करण्यासाठी कॅपेबल नसतात. कारण त्यांच्याकडे एक्स कॅरेक्टरही होऊन जातं. ते एक्स कॅरेक्टर वायला पूर्ण दिसून येत नाही. किती झालं तरी तिथे डबल एक्स असतो. तर स्पर्मॅटोजेनेसिस ते करू शकत नाही. म्हणजे स्टराईल असतात. म्हणजे क्नायफर डिसीजचे जे मेल्स असतात ते पुढच्या जनरेशनला रिप्रोड्यूस करू शकत नाही कारण ते स्पर्मॅटोजेनेसिस करू शकत नाही. ठीक आहे. तर डिसीज कशामुळे? मग हा डिसीज एक एक्स्ट्रा एक्स वाढल्यामुळे आहे. तर ते स्टराईल असतात. पुढच्या जनरेशनला प्रोड्यूस करू शकत नाही कारण फर्टिलायझेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतं? तो फादर बनणार पण त्याच्याकडे स्पर्म असणार. ते स्पर्म काय असणार? स्टराईल असणार. म्हणजे ते काय होऊ शकत नाही. ते स्पर्मॅटोजेनेसिस चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. त्यामुळे मग ऍन तयार होण्याचा प्रश्न नाही. ऍन आणि N2N तयार होण्याचा प्रश्न नाही. तर स्टराईल अशा प्रकारचा क्नायफर डिसीज काय करतो? मेल्सला बनवतो जे की जन्मतच असतात. टर्नर सिंड्रोम असेल तर फिमेल असतात टर्नर सिंड्रोम्स मध्ये आणि त्यांच्यामध्ये नीट फिमेल कॅरेक्टर डेव्हलप झालेले नसतात. इंटेलिजन्स नसतं वगैरे. मेल्स मध्ये दिसलेला टर्नर सिंड्रोम असतो. एक क्रोमोझोम फिमेल मधला प्रॉब्लेम हा असतो की एक क्रोमोझोम नसतो. मेल मधला प्रॉब्लेम असतो की एक एक्स्ट्रा क्रोमोझोम वाढून जातो. म्हणजे एक्स क्रोमोझोम नसणं आणि एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा असणं अशा प्रकारचे दोन डिसीज आहेत. डाऊन सिंड्रोम सांगितलं तुम्हाला. डाऊन सिंड्रोम हा कशामुळे होतो? तर हा सेक्स रिलेटेड नसतो.
हा मेंटल डिसीज मध्ये जातो. एक्स म्हणजे जे ऑटोझोम असतं, म्हणजे जे मुलं जन्मताच मतिमंद असतात, ते हे याच्यामध्ये ऑटिझम तुम्ही नाव ऐकलं असेल, इंटरनेटवर सर्च करा ऑटिझम काय असतं. तर मोस्टली टर्नर सिंड्रोमचे लोक असू शकतात. बघितलेत का ऑटिझम काय असतं? ऑटिझम तुम्हाला माहिती, याला ऑटिझम आपण म्हणतो. आपल्या सोबत असे भरपूर मुलं जन्माला येतात की ते ऑटिझमचे हे असतात, म्हणजे त्यांचे अशा प्रकारे मेंटल त्यांची ग्रोथ झालेली नसते. याला आपण ऑटिझम म्हणतो. तुम्हाला लगेच दिसतंय की हा ऑटिझमचा मुलगा आहे ना? बघून समजतंय ना ऑटिझम आहे त्याला. ऑटिझम म्हणजे मतिमंद असणं, त्याला मराठीत आपण म्हणतो. तर हे बघा, चेहऱ्यावरनं समजतंय, त्याच्या एक्सप्रेशनवरनं. त्यांना चांगले एक्सप्रेशनही देता येत नाहीत. हे बघ, हे नॉर्मल एक्सप्रेशन आहेत. दिस इज नॉर्मल एक्सप्रेशन आहे, आणि हा ॲबनॉर्मल एक्सप्रेशन आहेत. दिसतंय ना ॲबनॉर्मल? बघा, तर त्याला ऑटिझम आहे. ऑटिझम म्हणजे मोस्टली त्याचं 21 पेअर मध्ये काहीतरी डिफेक्ट असण्याचे चान्सेस आहेत. तर ऑटिझम हा इनबॉर्न असतो आणि तो डाऊन सिंड्रोम असू शकतो. तर मला वाटतं अशा प्रकारे मी बघितलं तर एंड झालेला आहे चॅप्टरचा. चॅप्टर भरपूर महत्वाचं आहे. मार्क्स बघितलं, वॅटेज तर तुम्ही मला माधवीने पाठवलं होतं. मार्क्सचं वॅटेज कुठे गेलं काय माहिती. आता ग्रुपवरतीच टाकलं का माधवी? हो सर. लेक्चर कोणाचं होणार आहे? लेक्चर कब आहे? हे बघ, याला म्हणतात हिंदी असणं. हिंदीचा उपयोग. लेक्चर कब आहे म्हणजे इंग्लिश हिंदी मध्ये बोलली जाते, इंग्लिश मराठीत नाही बोलली जाते. 4 मार्क सर वेटेज. हा ठीक आहे ना, मग 4 मार्क्स तर. हे बघा, मला हे समजल्याशिवाय मग पुढचा ग्रुप नाही समजत ना. पुढचे चॅप्टर सोपे आहेत. आता तुम्हाला हे कळालं ना, हे बघा पुढचं एकदम सोपं आहे. हे RNA TRNA वगैरे ना, हे एकदम सोपं आहे. हे थोडंसं डॉमिनन्स वगैरे लॉ वगैरे कठीण आहे. हे पुढचं तुम्ही म्हणणार की सर एकदमच सोपं आहे. तर आपला मेन चॅप्टर झालाय की जे जेनेटिक्सची सुरुवात होती. तर मी सांगितलं होतं वैष्णवी तुला की, सॉरी वैष्णवी, माधवी, की तुला पाठवायला सांगितलं होतं बघ क्वेश्चन्स महत्वाचे. पाठवलेत का? नाही, पाठवते सर आता. तर हे बघा रे, महत्वाची गोष्ट की तुम्ही हे आज माधवी क्वेश्चन पाठवणार. त्याच्या आधी मला टेस्ट दिली होती. मला टेस्ट फक्त 2 लोकांचीच मिळाली आहे. काही प्रॉब्लेम आहे का तुमचा? म्हणजे मला का मिळत नाहीये, मला याचा प्रश्न पाहिजे की मला टेस्ट का मिळत नाहीये. का मिळत नाही ते जर नसेल तर मग कधी मिळणार? हे 2 पैकी मला आन्सर पाहिजे की का मिळत नाही. हे पहिलं आन्सर मला हे पाहिजे का, किंवा मग दुसरं मला याचं दुसऱ्याचा आन्सर द्या कधी. चला बोला, याचा आन्सर द्यायचं तुम्हाला का याचा आन्सर द्यायचं? बोला, का कधी. चला बोला, कोण कोण आहे ते? गायब नाही झालेत ना? आदित्य? सर आज सेंड करतो सर, ते लिहिले फक्त फोटो काढायचे सर. ठीक आहे. तर मला वाटतं कधीपेक्षा मला वाटतं की सर्वांचे आजच होणार. जे प्रश्न दिले गेले होते ते माधवीने पाठवले होते ते सर्च करायचे आणि तोंडी लिहिण्याचा प्रयत्न करायचा, कारण टेस्ट तुमची तोंडीच आहे. नाहीच जमलं, मी काय म्हणतोय, नाहीच जमलं तरच बघण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला माहिती की ते प्रश्न मी पुन्हा देणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या हप्त्यामध्ये. त्याच्यामुळे ते पाठ करणे मस्त आहे. राहिला प्रश्न तो, तर आजचं हे बघा, तुमचं एक टेस्ट पहिलं जे आहे तेही भरपूर लोकांनी पूर्ण दिलेलं. मागचं टेस्ट आणि पुढचं टेस्ट इंडिव्हिज्युअली तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की सर मी ग्रुपवर नाही टाकत, पर्सनली पाठवा, पण तुमचं तिथे आलं पाहिजे. आणि ग्रुपवर टाकायला काय प्रश्न आहे? ठीक आहे. तर तुमचं आज ते मागचं जे टेस्ट होतं केमिस्ट्रीचं आणि बायोलॉजीचं, दोघेही टेस्ट आल्या पाहिजे. ज्याचं केमिस्ट्री ही बाकी आहे, बायोलॉजी बाकी आहे, तो आज टेस्ट पाठवणार.
काही प्रश्न इकडे? रूपश्री काही प्रश्न आहे? नाही तुझा तर आला. साहिल? साहिल? नाही सर, सेंड करतो. शेखर पाटील आपले आले नाहीत. हो सर, टाकतो आज. पाटील, मयूर पाटील आपले हो आले सर, नाहीत. टाकतो आज. तर दोघी टेस्ट आज टाकायच्या. पुढची टेस्ट सांगितली होती मी, बायोलॉजी माधवी, प्रतीक्षा आणि यांच्याकडे होती. साहिल आणि यांच्याकडे काय होतं? तुमच्याकडे काय रे साहिल? राज तुमच्याकडे काय रे? फिजिक्स आहे का? मॅथ्स. मॅथ्स आहे, करेक्ट. ते मॅथ्स जाऊ दे, आपलं बोला आधी. फिजिक्स केमिस्ट्री मग दोनच लोकांकडे. तर एक केमिस्ट्री झाली, एक फिजिक्स झाली. आता हा जो टॉपिक आहे माधवी, आज पुन्हा एक टेस्ट टाकणार. कशावरती? इनहेरिटन्स चॅप्टर वरती. वरती, इनहेरिटन्स वरती मागचे जे काही प्रश्न आलेत, तर ते मागच्या प्रश्नांमधले तुला वाटतं की हे सर महत्वाचे प्रश्न आलेले आहेत आणि सिलेक्टेड आहेत, त्यातले कोणतेही 5 प्रश्न तू ग्रुपवरती टाकणार. सर्व प्रश्न ते टाकणार ते म्हणजे मागचे ते पेपर शेअर करणार डिस्कशन करण्यासाठी आपल्याला, पण त्याला 5 प्रश्न टिक करून देणार की हे प्रश्न लिहायचे. ओके? हो. तर मला आधी तू टिक करून इमेज काढायचं, तर माहिती आहे मोबाईल मध्ये करता येतं, टिक करता येतं. हो. मग ते टिक करून मला पाठवायचं, मी बघतो, मग तो आपल्या ग्रुपवर टाकून द्यायचा. आणि त्याचे आन्सर तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही काय करायचं, आन्सर जर हवे असले माधवी, तर तिथे त्या उत्तर मध्येच प्रश्नाचे उत्तर असतात, माहिती ना मध्ये. हो. माहिती आहे. मग तेही शेअर करून टाकायचं आणि हेही करून टाकायचं. म्हणजे कसं आहे की काही मुलं सर्चही करणार नाही. आपल्या 800 मुलं आहेत, बरोबर आहे ना? 800 इतकं चांगल्यातले बुवा, एकदम ऍक्टिव्ह आहेत तुम्ही. काय म्हणायचं तुम्हाला? ऍक्टिव्ह आहात का एकदम? अनुजा होईल ना आज? हो सर. नाही तर मग सुट्टी होऊन जायची आज, नाही तर मग सुट्टी नाही घ्यायची काय? नाही सर. तर मला वाटतं की अनुजा तू एक काम करणार, तुझ्याकडे आपण मॅथ्सचं देऊ आणि जे फिजिक्स आहे, फिजिक्स वगैरे ते आपण राजकडे देऊ. आदित्य तुमचं काम आहे बायोलॉजीत, पुढचं चॅप्टर तुला देणार आहे मी आता. पेपर सेट हो करायला. सर. ते माधवी 2 करणार, शिक्षा करणार. बायोलॉजी मध्ये कोण कोण आहे? माधवी असणार, आदित्यही बायोलॉजी मध्ये जाणार, अनुजही जाणार. इकडे एवढेच मला बायोलॉजी दिसतंय. रूपश्री तुझं काय? मॅथ बायोलॉजी नाही का मेन? हॅलो, काय रिस्पॉन्स नाही. ठीक आहे, चला मग माधवी तू आज टाकून देणार आणि मला आज संध्याकाळपर्यंत तुमचं मागचे केमिस्ट्रीचे 5 प्रश्न आणि बायोलॉजीचे 5 प्रश्न आज संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत मिळून जाणार. तर चॅप्टर संपल्यामुळे मग आता मला काही पुढे जायची आवश्यकता वाटत नाहीये. पुढचं लेक्चर तुम्हाला ऍज युजल माहिती आहे. पुढचं लेक्चर कायचं होणार आहे? केमिस्ट्रीचं. तर केमिस्ट्रीचं कोणतं होणार ते मी डिसाईड करतो. काय झालं आपलं केमिस्ट्रीचं, बोला बरं. माधवी कोणते चॅप्टर? हे मागचे चॅप्टरचं काय, बायोमॉलिक्युल्स आहे का सिलेबस मध्ये? हो आहेत. आहेत. तीन मार्क. झालाय वाटतं आपलं पॉलिमर. पॉलिमर नाही झाला. राज सर. झालाय ना? प्रतीक्षा? नायलॉन 6 हा सर शिकवलंय. हॅलो सर. झालंय सर. चांबरे, हॅलो चांबरे हे गोष्टी झालेल्या आहेत, तुम्ही विसरू नका. हो सर, झालंय. रिपीट करत जा. नाही ते पुन्हा हॅलो. एकदा घेईन मी तुमच्यासाठी, पण ते कसं आहे की तुम्ही जे मागच्या शिकला एवढं तर लक्षात ठेवायचं की हे चॅप्टरचं पॉलिमर नाव ऐकलंय. नाव नाही विसरायचं काय चॅप्टरचं. हो. तर मला वाटतं की आपण कोणतं चॅप्टर सुरू करायचं? ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये.
बायोमॉलिक्युल्स छोटा आहे. महत्वाचं चॅप्टर कोणतं बाकी बोला. सर केमिकल कायनेटिक्स. आपण सुरू करणार हे बघा सॉलिड स्टेट झालाय, सोल्युशन झालाय, हो. केमिकल थर्मोडायनामिक्स झालाय. जुन्या नवीन लोकांचं झालेलं नाही फक्त. हा. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टार्ट करणार. हो. काय करणार? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर तुमचं पुढचं चॅप्टर असणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, उद्यापासून. कारण ऑर्गॅनिक मध्ये काय हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालेलं आहे, हॅलो अल्कोहोल झालेलं आहे. अल्डिहाइड कीटोन वगैरे काय आहे की त्यातले हे जरा हे दोघं चॅप्टर आहेत नाही ब्रॉड आहेत. काय होतं सेम होऊन जातं. म्हणजे काय होतं मुलांचा प्रॉब्लेम सांगतो मी. मुलं सर्व ग्रुप करायला गेलेत ना की तिथे कन्फ्युज करतात. त्यामुळे त्याच्यात थोडं डिस्टन्स ठेवा. पण यात थोडं डिस्टन्स, यात थोडं डिस्टन्स.